नमस्कार फ्रेंड्स, आपण आज किवी केक बनवूया। उद्या क्रिसमस आहे, 24 तारीख आहे, तर उद्या क्रिसमस आहे। तर मी म्हटलं रात्री 12 वाजता मी केक कापणार आहे। तर आत्ता वाजलेले आहे 11। थोड्या वेळात मी केकचा बेस बनवलेला आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन। कारण व्हाईट फॉरेस्ट केक बनवला आपण ना, तेव्हा जे हे केलेलं बेस आणि फ्रॉस्टिंगचं म्हणजे व्हिप क्रीम, ते दोन्ही त्याच्यामध्ये केलेलं पूर्ण दाखवलेलं आहे। तर ते तुम्ही त्याच्यामध्ये बघा। आपण जास्त वेळ न घेता आपण केकचा बेस केलेला आहे मी, आणि व्हिप क्रीम केलेली आहे, आणि आपण किवी केक करतोय, त्यामुळे किवी केक करतोय ना, तर किवी पण आहे। तर आपण ते कसं करायचं ते बघूया। हां, चल। तर फ्रेंड्स, मी आहे ना एक किवी आहे ना बारीक चिरून, बघा बारीक चिरून पाण्यामध्ये साखर घातली आणि त्याचं क्रश तयार केलं। त्याच्यासाठी आपण आहे ना 5-6 मिनटं ना उकळून घ्यायचं, तर ते क्रश तयार होतं। आपल्याला ते विकतचं वगैरे आणून आहे ना त्याच्यात मिलावट किंवा प्रिझर्वेटिव्ह नको, म्हणून आपण घरी करायचं। कुठलाही फळांचा केक करायचा असेल तर त्याचं क्रश आपल्याला तुकडे तुकडे बारीक करायचे, भांड्यात घ्यायचं, त्यात अर्धा कप किंवा पाऊण कप पाणी घालायचं, साखर घालायची 2-3 टेबलस्पून, आणि चांगलं उकळून आणि ते फळ आहे ना शिजेपर्यंत उकळून घ्यायचं, मऊ होईपर्यंत। हे बघा असं, की मग ते पाणी आपलं झालं। तर हे थंड झालेलं आहे आधी, आणि हा बेस आहे आपला व्हॅनिला बेस। हां, तर ह्या व्हॅनिला बेसचं मी तीन हे केलेले आहे। 3 आपण बनवूया लेयर। नेहमी मी 2 बनवलेले आहेत, तर आता 3 बनवूया। हां, तर आता मी हे आणि व्हिप क्रीम घेतली आहे ना, ती अर्धी क्रीम मी पांढरी ठेवलेली आहे आतमध्ये लावायला। हां, आणि थोडी क्रीम घेतलेली आहे मी हे वरच्या लेयरला। आपण हे किवी जरा ग्रीनिश असतं ना, तर हे थोडंसं हिरवट कलर आहे ना, फूड कलर, इडेबल फूड कलर आहे ना, ते थोडंसं मी घातलेलं आहे। आणि त्याचंच मी थोडंसं कोन पण केलेलं आहे त्या कलरचं। थोडंसं हिरवट असलं पाहिजे, जास्ती नाही। जास्त हिरवं मग खराब दिसतं, ते चांगलं आहे ना। तर हे शेवटच्या वरच्या लेयरला। तर आता आपण क्रशचं हे सिरप आपण इथे टाकायचं आहे ना, म्हणून त्या क्रशचं जेव्हा पण तुम्ही म्हणजे कुठलाही फ्रूट, पायनॅपल केक करा किंवा कुठलंही केलं ना, तर ते हे क्रश त्याच फ्रूटचं करायचं, सिरप जे आपण इथे हे करतो ना, लावतो सिरप, तर त्या फ्रूटचंच सिरप करायचं आपण। आणि ते फ्रूट पण थोडे थोडे आपल्याला व्हिप क्रीम लावल्यावर ठेवायचे असतात। तर आपण आता हे लावून घेऊया। थोडंसं असं सांगेल म्हणा आपल्या, कारण आपण काही प्रोफेशनल नाही आहे मी, आणि ना मी कुठला क्लास बीस केलेला आहे। आपण जस्ट बघून आपण करतो, आणि त्याच्यात मी आपलं हे पण करते, माझे अनुभव काहीतरी त्याच्यामध्ये थोडंसं वेगळं काहीतरी करता येईल। आता हे किवी केक काय मी कुठं बघितलं नव्हतं, पण माझ्याकडे किवी होते 2 मागे माझ्या मुलाच्या वाढदिवसाला, तर मी किवी केक बनवून टाकला। म्हटलं चला खाऊया, छान लागलेलं पण। आणि एक किवी मी आहे ना, म्हणजे 2 किवी लागले ह्याला। एक किवी मी क्रश बनवला, आणि एक किवी मी पीसेस चकत्या बनवून ठेवल्या। ते मी जरा फ्रीजरमध्ये ठेवलं, जरा थंड असं छान असं दिसलं पाहिजे ना वरती, त्यासाठी। आता ह्याच्यावरती मी व्हिप क्रीम लावणार। आणि मी जास्त क्रीम नाही लावत आहे, कारण खूप क्रीम एकदम क्रीम होऊन जातं ना, तर थोडं क्रीम, आणि 3 लेयर आहे ना, तर थोडं क्रीम लावणार आहे। आणि जास्ती एकदम कंटाळा येतो ना जास्ती क्रीम असलं की, थोडं क्रीम लावते सगळीकडे। आणि मग त्याच्यावरती आपण किवी ठेवूया। हे क्रश केलेलं आहे ना, ते क्रश थोडीशी आपण ह्याच्यावरती ठेवूया। आणि घरातले जी काही वस्तू आहे ते वापरून आपण करतो ना, तर हे माहीत आहे स्पॅच्युला, मिक्सरमध्ये आपण करतो ना, ते स्पॅच्युला आहे, कळलं का? ते स्टीलचं स्पॅच्युला आहे, ते घेऊन नाही ठेवलं आहे मी विनाकारण। आता तर यूट्यूब चालू केलं आहे, त्याच्यातली इन्कम यायला लागली की सगळं घेऊया आपण। आता पदराचे पैसे घालून नाही करणार आहे म्हणून। तर आपण हे आता झालं, आता आपण ह्याला क्रश ठेवूया थोडंसं सगळीकडे। 2 लेअरवर ठेवायचं आपल्याला, मधल्या लेअरवर, आणि कारण वरती तर ते पीसेस येणार आपले। तर हे बघा, हे मस्त असे
आपण ज्या फ्रूटचं केक करणार ना, आपलं आता मग पायनॅपल फ्रूट केलं किंवा किवी, मग त्याचीच चव लागली पाहिजे ना आपल्याला कापून खाताना. म्हणून त्याचे हे करायचं, सिरप त्याचीच बनवायची. नुसतं मी बोलले म्हणून सिरप त्याची बनवायची असं नाही आहे. त्याचं कारण हे आहे की आपल्याला त्याचं चव लागली पाहिजे. आता हे दुसरं लेअर ठेवूया आपण इकडे. हे बघा, ठीक आहे. ह्याच्यावरती आपण आता सिरप घालूया. आणि मी एगलेस बनवते, त्यामुळे मला ते काय ते आपलं ते ह्याचं केक आहे ना, ते वाईन बीन घालून क्रिसमसचा केक बनवा, तर ते काय मला जमत नाही. कारण त्याच्यामध्ये ते वाईन घाला वगैरे आणि ते फ्रूट्स कटिंग हे ते करून काय 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 नट बीट घालतात ना, तर ते आमच्या घरी कोणी खात पण नाही. ते केक कोणाचं आम्हाला असं गिफ्टमध्ये जरी आलं ना, तर ते पण नाही खात. त्यामुळे आहे ना, मी तसं नाही बनवत. मग आपल्याला जे चांगलं लागतं ते आपण बनवायचं ना. तर हे किवी केक, किवी होता घरी, तर म्हटलं चला आपण किवी केक बनवूया. म्हणजे तुम्हालाही व्हिडिओ बघता येईल आणि आम्हालाही खाता येईल. पण मंडळी, हे केक आहे ना, खरंच बनवून बघा, छान छान म्हणजे. आणि मी इझी वेने दाखवलेले आहे सगळे. बेस ह्यासाठी मी तुम्हाला म्हणते, आपलं बेस मी बनवून ह्यासाठी घेतलं ना, की मग ते व्हिडिओ लांबणीवर जातं ना. आणि बेस एका ह्याच्यात मी पूर्ण दाखवलेलं आहे ना. व्हाईट फॉरेस्ट केकला व्हॅनिला बेस, ठीक आहे. आणि बाकीचं म्हणजे चॉकलेट केकला मी ब्लॅक फॉरेस्ट केकला मी चॉकलेट बेस बनवला आहे. तर मग अजून परत वेळ कशाला घालवा ना, म्हणून मी केक बेस बनवून घेतला आणि तुमच्याबरोबर शेअर करते. परत त्याच्यात वेळ जाणार ना म्हणून. आता ह्याच्यावरती परत हे उरलेले पीसेस ठेवून देऊया आपण, ठीक आहे. झालं, संपले क्रश पीसेस संपले. आता ह्याच्यावरती आपण हा फायनल लेअर ठेवूया, ठीक आहे. तर ह्याच्यावरती पण आपण क्रश हे सिरप आणि ना किवी थोडंसं असं आंबट वगैरे असतं ना, त्यामुळे साखर जर असा सिरप बनवताना जास्ती घालायची. आणि हे केक बनवताना हा जो सिरपचा जो भाग आहे ना, कुठल्याही ह्याचं सिरप मी प्रत्येक ह्याला बघा सिरप लावलेलंच आहे, प्लेन साखरेचं वगैरे म्हणा ते. तर ना ते कंपल्सरी सिरप लावायलाच पाहिजे, तेव्हाच तुमचा केक असा मॉइस्ट आणि सॉफ्ट आणि टेस्टी लागतो. अदरवाईज आहे ना, ते काय ते सुक्का सुक्का असं बिस्किट आणि पाव खाल्ल्यासारखं लागेल तुम्हाला. बिस्किट पाव क्रीमबरोबर खातोय ना, ते क्रीम रोल असतं बघा, क्रीम रोल तसं लागेल. म्हणून आपल्याला हे गरजेचं आहे. आता हे आपलं ग्रीन लावूया आपण आता इकडे. हे पहा मंडळी, हे थोडं ग्रीन कलर अगदी थोडंसंच घातलं, म्हणजे असं कळत न कळत असं हिरवट दिसला पाहिजे केक. आता हे क्रीम पूर्ण फ्रॉस्टिंग केलेली आहे. आता मी ह्याच्यावरती डिझाईन करते आणि मग आपण किवीचे पीसेस ठेवूया,
ठीक आहे. डिझाईन आहे, छोटे छोटे रोजेट बनवलेले आहेत. आणि आता आपण ह्याच्यावरती किवी ठेवूया. आणि आता मोठा मध्ये एखादा रोजेट बनवते. हा पहा, हा आपला मोठा हे. ह्याच्यावरती तुम्हाला पाहिजे ते तुम्ही कुठलंही चेरी किंवा असं काही ठेवू शकता, पण हे असं छान दिसतं आहे. तर हे आपलं झालेलं आहे किवी केक. तर मंडळी, रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि मला कमेंट जरूर करा. धन्यवाद.